अंगावर किलोभर सोनं, मध्यम शरीरयष्टी, भेदक नजर अन नावाची दहशत. पंढरीनाथ फडके. बैलगाडा शर्यतीचा नाद असणाऱ्यांना हे नाव काही नवीन नाहीये. बैलगाडा शर्यतीच्या वादातून अंधाधुंद गोळीबार केल्याप्रकरणी कारागृहात असलेले महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांची अखेर कारागृहातून सुटका करण्यात आली. मोक्का कायद्याअंतर्गत अटक झाल्यानंतर गेले 8 महिने फडके हे ठाणे मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. पनवेलचे पंढरीनाथ फडके आणि कल्याणचे राहुल पाटील यांच्यात बैलगाडा शर्यतीवरून वाद होता. याच वादातून नोव्हेंबर 2022 मध्ये अंबरनाथ MIDC परिसरात फडके गटानं राहुल पाटील आणि त्यांच्या समर्थकांवर अंधाधुंद गोळीबार केला. त्यामुळं 8 महिने ठाणे मध्यवर्ती कारागृहात राहिल्यानंतर अखेर फडकेंची मुंबई उच्च न्यायालयानं जामिनावर सुटका केली. पण बैलगाडा शर्यतीमधील हुकमी एक्का गोल्डन मॅन पंढरीनाथ फडके अखेर आहेत तरी कोण, तेच पाहूयात आजच्या TOD विशेषमध्ये. पंढरीनाथ फडके. बैलगाड्याच्या अड्ड्यावर BMW, ऑडी आणि अंगावर किलोभर सोनं घेऊन एंट्री करणाऱ्यातील एक नाव. त्यांची गाणी म्हणू नका, रील्स म्हणू नका, सोशल मीडियावर त्यांचा वेगळा जलवा आहे. पंढरीनाथ फडके महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या दिमतीला अनेक बैलही आहेत की जी वेगवेगळ्या शर्यतीमध्ये भाग घेतात. पनवेल जवळचं विहीघर हे त्यांचं मूळ गाव. फडके हे गाडीच्या सीटऐवजी नेहमी टपावर बसतात. मैदानात एंट्री होताच पैसे उधळतात, बैलगाडीवर ठेका धरतात, तर कधी भर मैदानात हवेत गोळीबार करत असल्याचे त्यांचे व्हिडिओही व्हायरल होत असतात आणि त्यामुळेच ते नेहमीच अडचणीतही सापडले. माध्यमांमध्ये असलेल्या बातमीनुसार ते आधी शेकापशी संबंधित होते. नंतर पंढरीनाथ फडकेंनी भाजपात प्रवेश केला. पण राजकारणापेक्षा त्यांचा जीव बैलगाडा अड्ड्यावरच जास्त राहिला. मात्र बैलगाडा शर्यतीत दादागिरी करून त्यांच्यावर बैलगाडा शर्यत बंद पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोपही अनेकदा केला जातो. शर्यतीच्या बैलांसाठी ते शेंगदाणे, काजू, बदाम, पिस्ता अशीच जवळपास महिन्याभरात लाखभर रुपयांची खाद पुरवतात. आत्तापर्यंत 40 ते 45 शर्यतींची बैल फडकेंनी राखली आहेत. फडक्यांना बैलगाडा नाद इतका जबरी की 12 वर्षांपूर्वी त्यांनी 4 लाखाला बैल विकत घेतला होता. पंढरीनाथ फडकेंची बैल फक्त पळत नाही तर घाटावरच्या आणि घाटाखालच्या मैदानातही ते नंबरात असतात. पंढरीनाथ फडके चर्चेत राहिले ते त्यांच्या हटके स्टाईलमुळे. मग ते पंढरीशेत फडके चकडेवाला गाणं असो की हटके रील्स. त्यांच्या एंट्रीमुळे आणि गळ्यातील किलोभर सोन्यामुळे बैलगाडा शर्यतीत त्यांची क्रेज वाढू लागली की जी आज तागायत कायम आहे. बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठी या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मसह सर्व सोशल मीडिया हँडल्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.